वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. हाय हॅलो वेलकम टू डेली व्लॉग विथ रोहिणी जोशी. आज आहे आपला वेट लॉस जर्नीचा 5वा दिवस. चला तर मग सुरू करूया. मॉर्निंग ड्रिंकमध्ये मी घेतलं होतं एक ग्लास गरम पाणी, त्यासोबतच मी घेतलं होतं रेड ज्यूस. 15 मिनिटाच्या अंतरावर घ्यायचं आहे आपल्याला. हे रेड ज्यूसची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, नक्की जाऊन बघा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते नक्की सांगा. आजचं वेट व्हिडिओच्या एंडिंगला कळणार आहे. आता आपण करूया ब्रेकफास्टची तयारी. ब्रेकफास्टमध्ये मी करणार आहे लेमन राईस. त्यासाठी मी घेतला आहे कांदा, लाल मिरची, कढीपत्ता, लिंबू, शेंगदाणे आणि उडदाची डाळ. आणि हे भात मी शिजवून घेतलेला आहे. आता आपण घेऊया एका कढईमध्ये तेल थोडंसं जास्त टाकलं आहे मी, कारण की आपण इथे शेंगदाणे थोडं भाजून घेणार आहेत तेलावरती. शेंगदाणे आपण आता टाकलेले आहेत, तर व्यवस्थित तळून घेऊया ह्यांना. ज्यांना भात खायची क्रेविंग होते वेट लॉसमध्ये, तुम्ही भात खाऊनसुद्धा वेट लॉस करू शकता. ही रेसिपी त्यांच्यासाठीच आहे, भात प्रेमींसाठी. आता शेंगदाणे आपण काढून घेणार आहेत. टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत आपल्याला. हे शेंगदाणे मी इथे टिश्यू पेपरवर काढून घेतलेत. कढईमध्ये मला तेल जास्त वाटत होतं म्हणून मी इथे वाटीमध्ये काढून घेते तेल. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. आता त्यामध्ये टाकायची उडदाची डाळ. उडदाच्या डाळीमुळे लेमन राईसला खूप खमंग असा वास येतो, सुगंध येतो उडदाच्या डाळीचा खूप छान. दाताखाली याला खूप छान लागते उडदाची डाळ. त्याला लालसर होईपर्यंत परतू द्यायचे. आमच्याकडे उडदाची डाळ उपम्यामध्ये आणि शेवायची जी आपण खिचडी करतो त्यामध्ये सुद्धा वापरली जाते. तुम्ही कशामध्ये वापरता असं फोडणीमध्ये, ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपली उडदाची डाळ लालसर झालेली आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे लाल मिरची. या बदल्यात तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीने व्हेरिएशन करू शकता. आता त्यामध्ये टाकण्यात आपण कढीपत्ता. त्यालासुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. गॅसला बारीक करून घेतले मी आत्ता इथे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहेत कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. इथे आपण कांदा व्यवस्थित परतून घेतोय. आता आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. हळद किंचितशी. आणि परत ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे प्रमाण तुम्ही तुमच्या कमी जास्त प्रमाणात करू शकता. लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. ह्यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा घालू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता हे. आता आपण टाकूया ह्यामध्ये भात शिजवलेला. आपण भाताच्या सर्व गुठळ्या जे असतात ते फोडून घ्यायच्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला भात. असं पसरवून टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला भात गुठळ्या राहणार नाहीत आणि व्यवस्थित मोकळा होईल. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने टाकते. आता आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. खालून वरून चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे याला. भात परतून झाला आहे आपला. आता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहेत लिंबू. अर्धा लिंबू घेतला आहे मी. नंतर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता लिंबू. मी ह्यामध्ये साखर टाकली नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, जेणेकरून आपले चव बॅलन्स होईल म्हणून तुम्ही साखर टाकू शकता तुम्ही. मी नाही टाकली. आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे परत. आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. वाफ झालेली आहे आपली.
आता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहेत. हे तळलेले जे आपण शेंगदाणे ठेवलेत ते टाकून घेणार आहेत. भात एकदम मोकळा मोकळा झालेला आहे. शेंगदाणे जे तळलेले दाताखाली येतात ना ते खूप छान लागतात. परत एकदा शेंगदाणे टाकल्यावर परत एकदा आपल्याला भात हलवून घ्यायचं आहे आणि आपण आता हे सर्व करू शकतो. हे रेडी झाला आपला लेमन राईस किंवा तुम्ही ह्याला फोडणीचा भातसुद्धा म्हणू शकता. आपण काढून घेऊया आता प्लेटमध्ये. तुम्ही हे ब्रेकफास्टमध्ये किंवा लंचमध्ये डिनरमध्ये सुद्धा खाऊ शकता नक्की. हे आहे माझी आता आपण बनवणार आहोत इडली चाट. त्यासाठी मी 3 बाजरी इडली घेतलेत. टमाटर, कांदा, मटार घेतलेत थोडेसे आणि कढीपत्ता घेतला. व्यवस्थित सर्व बारीक चिरून घ्यायचं आहे. इडलीसुद्धा बारीक चिरून घ्यायची. इडली जर तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवली ना तर ही सोपी रेसिपी होईल आणि शिळ्या इडलीची रेसिपी खूप छान लागते ताजी इडलीपेक्षा. तर तुम्ही नक्की जर तुमचे एक्स्ट्रा इडल्या उरल्या असतील, थंड झाल्यावर इडल्या कोणी खात नाही, तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. सर्वांना खूप आवडेल. आता आपल्याला एका कढईत तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहे थोडीशी मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर आपण आता त्यामध्ये टाकणार आहेत थोडा कढीपत्ता. मोहरीला व्यवस्थित तडतडू द्यायचं नाही तर ती कडू लागते दाताखाली आल्यावरती. कढीपत्ता व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आता टाकणार आहेत आपण कांदा पण व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आपल्याला. गुलाबी असं रंग होऊ द्यायचा कांद्याचा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टाकण्यात आपण 1 टमाटर. छोटा टमाटर असल्यामुळे मी 1 घेतला आहे. मोठा असेल तर तुम्ही अर्धासुद्धा घेऊ शकता. आणि त्यासोबतच मी टाकले होते मटार आणि त्याला व्यवस्थित हलवून घेतलं आहे आपण. आता आपण टाकणार आहे त्यामध्ये मीठ. मला थोडं कमी वाटत होतं मी परत टाकलं थोडंसं. आता आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये चाट मसालासुद्धा टाकणार आहे. त्यामध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून मीठ नक्की सांभाळून टाका. आता आपण टाकणार आहे थोडीशी हळद. परत त्याला परतवून घ्यायचं आहे. आता टाकण्यात किंचितशी लाल मिरची पावडर. त्याला आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. मसाले व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि व्यवस्थित सर्व पदार्थाला व्यवस्थित चव लागेल आपल्या. आणि त्यामध्ये टाकणार आहे थोडासा चाट मसाला. ते पण थोडासा परतवून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर काळं मीठसुद्धा टाकू शकता. त्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. भाज्यांच्या पाण्यानेच ही व्यवस्थित वाफली जाते. वरतून पाणी टाकायची गरज नाही पडणार आपल्याला. आता आपण टाकणार आहेत इडली जी आपण चिरून ठेवली होती बारीक बारीक तुकडे करून. ते टाकून घेऊन त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये एक ट्विस्ट आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहे थोडंसं पनीर ज्यामुळे ही प्रोटीन रिच होईल. मटारमध्ये सुद्धा प्रोटीन असतं. एकदम हेल्दी रेसिपी आहे. तुमच्याकडे जर शिळ्या इडली उरली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खूप टेस्टी लागते. तुम्ही ब्रेकफास्टमध्ये सुद्धा मुलांच्या डब्यासाठी 5 मिनटात तयार होणारी रेसिपी आहे. सकाळच्या व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. जेवढे इडलीचे बारीक तुकडे असतील ना तेवढे ते मसाला व्यवस्थित इडलीला लागला जातो आणि खूप छान लागते. टेस्टी लागते खूपच. तुमच्याकडे जर आणखीन काही रेसिपी असतील हेल्दी रेसिपीज तर मला नक्की शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन आणि ते तुम्हाला दाखवेन. आता आपण टाकतो आहे पनीर. प्रोटीन रिच अँड हाय फायबर रेसिपी आहे. ग्लुटन फ्री रेसिपी आहे ही. हलवून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित.
हे पनीर होममेड आहे. पनीरची व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवरती, नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. आता आपल्याला परत ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढून घ्यायचे आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे. आता हे सर्व करण्यासाठी रेडी आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. रेडी आहे आपली इडली चाट किंवा इडली उपमासुद्धा तुम्ही म्हणू शकता. पोर्शन कंट्रोल एक महत्त्वाचं आहे. नक्की ट्राय करून पहा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इव्हनिंग टीमध्ये मी घेतली होती ग्रीन टी आणि अर्धा पेरू. ग्रीन टीची पूर्ण रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की जाऊन पहा. डिनरसाठी मी घेतलं होतं टोमॅटो सूप. मी डिनर लवकरच केलं होतं 5:30 वाजता, कारण मला बाहेर जायचं होतं. त्यामुळे तुम्ही डिनर लवकर घरी करून गेलात तर खूप चांगलं होईल, जेणेकरून बाहेरचं खाणं टाळलं जाईल. दोन्ही साईडने आपले टोमॅटो व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आता आपण त्याला थंड करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आपल्याला. थंड झालेत आपले टोमॅटो. आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात ह्याला. जे भाजलेलं लसूण होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे. सूप आपल्याला चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे आपल्याला हे, जेणेकरून त्याचे बिया आणि जे त्याची साल आहे ती कडेला होईल आणि स्मूथ सूप आपल्याला मिळेल. स्मूथ कन्सिस्टन्सी मिळेल सूपची. यामध्ये आपण कॉर्नस्टार्च वगैरे काहीही घातलेलं नाही आहे, तरीसुद्धा सूप आपलं खूप दाटसर होतं. हॉटेलच्या सूपपेक्षा आपलं घरचं सूप 100 टाइम्स बेटर आहे. हे गाळून झाल्यानंतर ते बघायचा चौथा असा उरतो. एवढा उरला आहे चौथा माझा. आता याला परत एकदा आपल्याला उकळी काढून घ्यायची सूपला. यामध्ये टाकणार आहेत आपण आता जिरेपूड, आता टाकायचं आपल्याला थोडंसं हिंग, आणि परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आपण वेट लॉस जर्नीच्या 10व्या दिवसापासून एक्सरसाइजसुद्धा सुरू करणार आहे. ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू माध्यमातून दाखवणार आहे. तर नक्की मला फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडून एक पण व्हिडिओ मिस होणार नाही आणि तुम्ही पण माझ्या जर्नीमध्ये नक्की सहभागी व्हा. आपण आता हे सूप रेडी आहे, आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता आपल्या सूपमध्ये आपण वरतून टाकणार आहे थोडंसं पनीर. मला अशा पद्धतीने आवडतं. जर तुम्हाला क्यूब्स करून थोडंसं भाजून पनीर आवडत असेल तर तुम्ही तशाही पद्धतीने घेऊ शकता, पण मी डायरेक्ट सूपमध्येच घालते कारण की ते खायला सोपं होतं आणि क्रीमीनेस वाढतो सूपचा पनीर अशा पद्धतीने घातल्यामुळे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्राय करू शकता. हे आहे माझं डिनर. मी चाललं होतं थोडंसं बाहेर डीमार्टला ग्रोसरी शॉपिंग करायसाठी, पण डीमार्टमध्ये इतकी गर्दी होती की मी पुढचं काही शूट करू शकले नाही. डीमार्टमध्ये पार्किंगसाठी खूपच गर्दी होती. आहे यार ना. मध्ये मी घेतलं होतं कढीपत्ता आणि जिऱ्याचं पाणी. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत वेट लॉस जर्नी स्टार्ट करा. आजचं माझं वेट आहे
105.35. थँक्यू सो मच.